नमस्कार मित्रांनो, काल एक्का ओपन पास झाला, पण जोडी फेल गेली मित्रांनो. पण हे एक्का ओपन जे आलं, ह्याच लाईन ट्रिकवर हिथं आज बेरीज ही प्रिंट होणार मित्रांनो. आज हे टेबलवर आहे, टेबल ट्रिक आहे. टेबल ट्रिकवर 5व्या राऊंडमध्ये हे बेरीज आज प्रिंट होणार मित्रांनो. ह्या बेरजेसाठी कमीत कमी 7 लाईनी उपलब्ध आहेत माझ्याजवळ, पण फक्त हे एक्का ओपन कोणत्या ट्रिकनुसार आलं ती एकच लाईन ट्रिक मी इथं टेबलची दाखवणार आहे. त्यानंतर लॉक सिस्टीमच दाखवणार आहे. माझा भरोसा हा लॉक सिस्टीमवरच आहे जास्त, आणि मी लॉक सिस्टीमवरच्याच लाईनी दाखवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ बघून किती होईल जितकं लाईन दाखवता येईल तितक्या लाईनी मी दाखवतो. टोटल 5 लाईनी उपलब्ध आहेत तिथं सिंगल जोडीसाठी. तर बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं आलं. तरी देखील मी सांगतो मित्रांनो, फक्त तुम्ही आज जोडीपेक्षा बेरजेवर जास्त लक्ष केंद्रित केला तर उत्तम होईल मित्रांनो. तर बघा हे ओपन कसं आलं आणि आजचा बेरीज कसं चालणार आहे. तर बघा मित्रांनो, हा 8 फरक आणि हा 18 ओपन यांचा फरक हा 10 चालतोय. त्यानंतर हा 10 फरक आणि एक्का ओपन यांचा फरक 1 चालतोय. हा 7 फरक आणि दशा ओपन यांचा फरक 3 चालतोय. त्यानंतर 10 फरक चौका ओपन यांचा फरक 4 चालतोय. आणि हा 4 फरक 9वा ओपन यांचा फरक 5 चालतोय. हा 5 फरक, 4 फरक, 3 फरक, 1 फरक आणि हे 10 फरक, असं हे 5 राऊंडचं पॅटर्न आहे मित्रांनो. तर ज्यावेळेला हे 10 फरकानं ओपन येत असतोय त्यावेळेला याच आठवड्यात मित्रांनो हा चौका ओपन, तिसऱ्या घरावरचा क्लोज, चौका क्लोज, चौका ओपन यांचा फरक देखील 10 चालतोय. तर हे 10 फरक एक्का ओपन यांचा फरक 1 चालतोय. तर हे 4ला सरकून याच आठवड्यात पण सरकून मित्रांनो हा 7 ओपन आणि हा 8 क्लोज, 7-8चा फरक देखील 1 चालतोय. आणि हा 7 फरक दशा ओपन यांचा फरक 3 चालतोय. त्यावेळेला याच आठवड्यात पण गुरुवारपासून सरकून बुधवारी हा तिरी ओपन आणि हा छक्का क्लोज यांचा फरक देखील 3च चालतोय मित्रांनो. ह्या 3 फरकानंतर हा 10 फरक आणि चौका ओपन यांचा फरक 4 चालला. त्यावेळेला याच आठवड्यात मित्रांनो बुधवारपासून सरकून मंगळवारी हा दुरी ओपन आणि हा 6 क्लोज यांचा फरक देखील 4च चालतोय. तर हा 4 फरकानंतर हा 4 फरक आणि 9वा ओपन यांचा फरक ज्यावेळेला 5 चालला त्यावेळेला जागेवरच मित्रांनो 2ला सरकून हा 9वा ओपन आणि हा चौका क्लोज यांचा फरक देखील 5च चालतोय. तर या पद्धतीनं हे 5 राऊंडचं हे रिझन चाललं. ह्यानंतर हे ओपन बघा जरा, आता इथं व्यवस्थित बघा, इथं एकदा म्हणजे हे ओपन घेत जायचं आहे, वर जायचं आहे, आणि हे नाही, हे ओपन खाली सरकत यायचं आहे आणि इथून फरक वर सरकत जायचं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं चालायला लागले. तर ज्या वेळेला हा चौका क्लोज, चौका ओपन यांचा फरक 10 चालला, चौका ओपन, चौका क्लोज यांचा फरक 10 चालला, हा 8 फरक, 8 ओपन यांचा फरक 10 चालला. तर हा 8 ओपन आणि हा जागेवरचाच 8 फरक, 8-8चा फरक देखील 10 चालतोय मित्रांनो. 8 ओपन, 8 फरक यांचा फरक 10 चालतोय. तर हे 10 नंतर हा 7 ओपन, 8 क्लोज यांचा फरक 1 चालला. तर 10 फरक एक्का ओपन यांचा फरक 1 चालला. तर हा तिरी ओपन आणि हा 8 खाली येणारा हा तिरी ओपन आणि 8 फरकाच्या वर हा 4 फरक, हा तिरी ओपन आणि 4 फरक यांचा फरक देखील 1च चालतोय मित्रांनो. हा 1 फरकानंतर हा तिरी ओपन, छक्का क्लोज यांचा फरक 3 चालला. त्यावेळेला हा 7 फरक दशा ओपन यांचा फरक 3 चालला. तर खाली येणारा ओपन हा 3 नंतर दुरी ओपन आणि 4 फरकाच्या वर हा 5 फरक, हा दुरी ओपन आणि 5 फरक यांचा फरक देखील 3च चालतोय. तर हा 3 फरकानंतर हा दुरी ओपन, छक्का क्लोज यांचा फरक 4 चालला. हा 10 फरक चौका ओपन यांचा फरक 4 चालला. तर क्रॉसला दुरीनंतर येणारा ओपन हा 8 आणि हा 5 फरकानंतर हा 2 फरक, हा 8 ओपन आणि 2 फरक यांचा फरक देखील 4च चालतोय मित्रांनो. हा 4 फरकानंतर हा 9वा ओपन, चौका क्लोज यांचा फरक 5 चालला. तर 4 फरक 9वा ओपन यांचा फरक 5 चालला. तर 8 नंतर क्रॉसला हा येणारा ओपन आणि हा 2 फरकानंतर हा 6 फरक होता. तर हा एक्का ओपन आणि हा 6 फरक यांच्यामधला 5 फरक चालण्यासाठी हा एक्का ओपन अगदी राईटमध्ये चालला मित्रांनो. तर आता हाच लाईन ट्रिक परत बघा मित्रांनो, ज्या वेळेला हा 8 ओपन, 8 फरक यांचा फरक 10 चालतोय, यांचा फरक 10 चालतोय, त्यावेळेला त्याच्याच समोर 8 ओपनच्याच समोर हे बेरीज 3 आणि 1 घर कट करून हा 3 फरक, 3-3चा फरक देखील 10 चालतोय मित्रांनो. यानंतर हा तिरी ओपन आणि 4 फरक, 3-4चा फरक ज्यावेळेला 1 चालला त्यावेळेला तिरीच्याच समोर येणारा बेरीज 9 आणि 1 घर कट करून हा 10 फरक, 9-10चा फरक देखील 1च चालतोय मित्रांनो.
तर 3 नंतर हा दुर्री ओपन आणि 4 फरकानंतर हा 5 फरक. दुर्री ओपन 5 फरक यांचा फरक ज्यावेळेला 3 चालला त्यावेळेला दुर्रीच्या समोरच येणारा हा 2 बेरीज आणि एक घर कट करून हा 5 फरक, 2 5चा फरक देखील 3च चालतोय. तर दुर्रीनंतर हा 8 ओपन आणि 5 फरकानंतर हा 2 फरक. 8 2चा फरक ज्यावेळेला 4 चालला त्यावेळेला ह्या 8 ओपनच्या समोरच येणारा हा 9 बेरीज आणि एक घर कट करून हा 3 फरक, 9 3चा फरक देखील 4च चालतोय मित्रांनो. तर 8 नंतर हा 1 ओपन आणि हा 2 फरकाच्या वर हा 6 फरक. 1 ओपन 6 फरक यांचा फरक 5 चाललाय म्हणून मित्रांनो याच्याच समोर येणारा हा बेरीज आणि एक घर कट करून हा 10 फरक यांच्यामधला फरक हा 5 चालण्यासाठी आज इथं 5ची बेरीज ही सिंगल शूट प्रिंट होणार मित्रांनो. आज 5 बेरीज. तर या पद्धतीनं ही 5 बेरीज आहे. 5 बेरजेसाठी याच्या व्यतिरिक्त अजून 6 लाईन ट्रिक आहेत मित्रांनो माझ्याजवळ. काही 4थ्या राऊंडवर आहेत, काही 5व्या राऊंडवर आहेत. टोटल 7 राऊंड 5 बेरीजसाठी आहेत माझ्याजवळ टेबल ट्रिकवर. आणि सिंगल जोडीसाठी 5 लाईन ट्रिक उपलब्ध आहेत लॉक सिस्टीमवर. आता त्यापैकी किती होईल मित्रांनो तितक्या लाईन ट्रिक दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा मित्रांनो, आपली ही जुनी लाईन. हा 7 ओपनवर 4 फरक चालतोय. त्यानंतर हा 6 ओपनवर 3 फरक चालतोय आणि त्यानंतर हा 5 ओपनवर 2 फरक चालतोय मित्रांनो. हा 7 ओपनवर 4 फरक, त्यावेळेला 9 ओपनवर 6 फरक, 9ला 3 कमी 6 ओपनवर 5 फरक आणि 6ला 3 कमी 3 ओपनवर हा 4 फरक. या पद्धतीने ह्या जोड्यावर जोड्या चाललेल्या आहेत मित्रांनो. तर हा 6 फरक कट एक बेरीज जर गुरुवार मार्केटला कधी रिलीज केला तर हा 1 ओपनवर रिलीज होतोय. हा 5 फरक कट 10 बेरीज जर गुरुवार मार्केटला कधी रिलीज केला तर हा बेरीज मित्रांनो या मार्केटला पाहायचा आहे. तर हा 9 ओपनवर रिलीज करतोय. पहिल्यांदा 1 ओपनवर, 1ला 8 तेजी 9 ओपनवर, तर आता 9ला 8 तेजी 7 ओपनवर 4 फरक कट 9 बेरीज रिलीज व्हायला पाहिजे. 9 बेरीज जर या मार्केटला कधी रिलीज केला मित्रांनो तर हा 7 ओपनवरच 9 बेरीजची जोडी रिलीज करतोय मित्रांनो. हे 7 ओपनवर 9 बेरीज, 7 आणि 2, 9 ओपनवर 10 बेरीज, 9 आणि 2, 1 ओपनवर 1 बेरीजची जोडी रिलीज केला. त्यावेळेला बघा मित्रांनो हा क्लोज आहे 10. तर हा तसा क्लोज म्हणताना 10 बेरीज देखील या मार्केटला बंद पाहिजे आणि हा 9 फरक कट चौका क्लोज देखील बंद राहतोय मित्रांनो. तो या जोडीवरच रिलीज होतोय. हा 9 फरकाचा चौका क्लोज देखील या मार्केटला इथंच रिलीज होतोय आणि तशा क्लोजचा 10 बेरीज देखील इथंच रिलीज होतोय मित्रांनो. तोपर्यंत चौका क्लोज आणि 10 बेरीज हे बंद राहतंय. तर ही जोडी चालत्या 64ची मित्रांनो. तर हे 1 क्लोज आहे. तर 1 क्लोजचा एक बेरीज देखील या मार्केटला मंगळवार मार्केटला बंद पाहिजे आणि एक बेरीज ज्या वेळेला रिलीज होते मित्रांनो त्यावेळेला 2 फरक कट 7 क्लोज त्याच वेळेला रिलीज व्हायला पाहिजे. तर 1 क्लोजचा एक बेरीज जोपर्यंत रिलीज होत नाही मित्रांनो, एक बेरीज, तोपर्यंत हा 7 क्लोज देखील बंदच राहतोय मित्रांनो. हा 2 फरक कट 7 क्लोज देखील बंदच राहतोय. तो या जोडीवरच पूर्णपणे चालतोय. पहिल्यांदा 6 ओपनवर 10 बेरीज रिलीज केला, त्यानंतर 6ला 2 कमी 4 ओपनवर 1 बेरीज रिलीज केला, तर आता 4ला 2 कमी दुर्री ओपनवरच 10 बेरीज, 1 बेरीज, 2 बेरीज रिलीज व्हायला पाहिजे. म्हणजे जोडी चालायला पाहिजे 20ची मित्रांनो. तर हा दुर्री क्लोज 2 बेरीज जोपर्यंत चालत नाही मित्रांनो त्यावेळेला हा 5 फरक कट 10 क्लोज देखील या मार्केटला चालत नाही. हा याच जोडीवर इथं रिलीज करतोय मित्रांनो. हे दुर्री ओपनवर 2 बेरीज, 2ला 2 तेजी चौका ओपनवर 1 बेरीज आणि 4ला 2 तेजी 6 ओपनवर 10 बेरीजची ही जोडी अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो. तर आता इथं जरा व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे मित्रांनो, कारण ही जोडी खूप क्रिटिकल आहे. क्रिटिकल म्हणजे थोडं गाळ्यातला फरक बेरजेवर आहे, त्यामुळे ही लाईन ट्रिक जरा व्यवस्थित बघा. तर बघा मित्रांनो, ही जोड ज्यावेळेला चालते त्यावेळेला याच आठवड्यात बुधवारी ओपन चालतोय 6 आणि ओपन पॅनेल चालतोय 3 6 7. तर ज्या वेळेला ही जोड चालली त्यावेळेला इथून 1 आणि 2 दुसऱ्या आठवड्यात ओपन चालतोय 5. पहिल्यांदा ओपन चालला आता 6, तर आता ओपन चालतोय 5 पण दुसऱ्या आठवड्यात. पण पान बघा मित्रांनो, ओपन पान चालतोय 3 5 7. पहिल्यांदा 3 6 7 चालला. आता हा 6 ओपन रिलीज होत असताना पॅनेलमध्ये 6 चालतोय मध्ये. हा 5 ओपन रिलीज होत असताना 5च अंक रिलीज होतोय पॅनेलमध्ये आणि 3 7चा CP कॉमन राहतोय. तर ज्यावेळेला ही जोड चालली, पहिल्यांदा चालू आठवड्यातच 6 ओपन चालला, त्यानंतर ही जोड रिलीज केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 5 ओपन रिलीज केला, तर आता ही जोड चालल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो इथं एकच सिंगल शूट चौका ओपन प्रिंट व्हायला पाहिजे. पण चौका ओपन प्रिंट होत असताना चौका हा पॅनेलच्या मध्ये चौका राहायला पाहिजे आणि 3 7चा CP राहायला पाहिजे. म्हणजे पॅनेल 3 4 7चा हा यायला पाहिजे मित्रांनो. तर हा चौका ओपन का येतोय बघा मित्रांनो, हा 6 ओपन जर येणार असेल तर मित्रांनो याच आठवड्यात सोमवारी
हा बेरीज चालतोय 9चा मित्रांनो. लक्ष ठेवून बघा ही जोड. बेरीज चालतोय 9चा. तर ज्यावेळा हा 5 ओपन चालणार आहे त्यावेळेला याच आठवड्यात पण सोमवारपासून सरकून मंगळवारी बेरीज चालत्या 7ची. पहिल्यांदा बेरीज चालली 9ची, 9ला 2 कमी 7ची चालली. तर आता 7ला 2 कमी 5ची बेरीज इथं चालायला पाहिजे चौकाव ओपन. आणि पहिल्यांदा इथं 9 बेरीज चालली, त्यानंतर इथं 7 बेरीज चालली मंगळवारी. तर आता जागेवरच इथं 5 बेरीज चालायला पाहिजे पण चौकाव ओपनवर. म्हणजे जोडी झाली आपली 41 मित्रांनो. ही 14चीच जोडी पलटी आहे मित्रांनो. इथं जोड आहे 41. पण हे जोड का चालते, हे चौकाव ओपन का येतोय? चौका ओपनवर हे 5 बेरीज, हे 7 बेरीज, हे 9 बेरीज हे चालायला पाहिजे. पण चालत असताना बघा इथं एका ओपन 1 आणि 6 7, 7 आणि 6 इथं तिरी ओपन तो दाखवतोय. पण हे जोड बघा कोणत्या पद्धतीने तयार होते आणि का चालते. तर हे पहिल्यांदा आपला बेरीज 10 आणि चौका क्लोजची जोड ही रिलीज केला. तर याचा ओपन आहे 6 मित्रांनो. तर 6 कट 1 म्हणून हा यक्का ओपन, पंजा ओपन, पंजा ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही 1 चालते मित्रांनो. तिन्ही ओपनची बेरीज ही 1 चालते. तर हे चालायच्या आधी 7 बेरीज चालायच्या आधी ज्यावेळेला ही दुसऱ्या आठवड्यात आपली ही 4-7ची जोडी चालली, ह्याचा ओपन आहे 4. तर 4 कट 9. तर हे 7 बेरीज चालत असताना मित्रांनो हा सत्ता ओपन, दशा ओपन, दुरी ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही 9 चालते. का तर हा चौका ओपन आहे म्हणून कटमध्ये हे 9 बेरीज चालते. तर इथं 5 बेरीज रिलीज होत असताना मित्रांनो तिसऱ्या आठवड्यात ज्यावेळेला ही दुरी ओपनवर आपली 2 बेरजीची जोडी रिलीज केलाय तर 2 कट 7. तर इथं तिसऱ्या आठवड्यात येणारा ओपन हा छक्का ओपन आणि हा सत्ता ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही 7 चालण्यासाठी हे 7 आणि 6 3 बेरीज आहे मित्रांनो. जर इथं चौका ओपन ठेवलं तर ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही कटमध्ये 7 चालणार मित्रांनो. हे 7 तर झालं. 7 बेरजेवर चालण्यासाठी हा चौका ओपन आणि बेरीज 5 म्हणजे 41ची झाली. पण हा 8 क्लोज, दुरी क्लोज आणि छक्का क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज देखील 6 चालते मित्रांनो. तिन्ही क्लोजची बेरीज 6 चालते. तर हे चालते 9 बेरीज. त्यावेळेला हा दशा क्लोज, चौका क्लोज आणि पंजा क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज 9 चालते मित्रांनो. पहिल्यांदा काय चालली 6 चालली, 6 आणि 3 9 चालली, 9 आणि 3 आता 12 चालायला पाहिजे. जर आपली 41ची जोड जर इथे चालणार झाली तर हा यक्का क्लोज 1 आणि 5 6, 6 आणि 6 हे 2 ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही 2 चालण्यासाठी इथं यक्का क्लोज यायला पाहिजे मित्रांनो. तर या पद्धतीनं हे जोडी इथं 5 बेरजीची चालते मित्रांनो. इथं आणखीही काही आहे मित्रांनो. पण आता इथं कसं आहे बघा, ही जोड जर चालणार झाली हे तर 1 2 3 4 चौथ्या आठवड्यात हे 62 चालले, 1 2 3 तिसऱ्या आठवड्यात बुधवारी हे 78 चालले. पहिल्यांदा छक्का ओपनवर, हे छक्का ओपनवर येत असताना देखील एका कट छक्का, हे तिसऱ्या आठवड्यात दुरी कट सत्ता आणि इथं येत असताना हे दुसऱ्या आठवड्यात, हे तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या आठवड्यात असं आहे. हे छक्का ओपन, सत्ता ओपन आणि 8 ओपन येत असताना तिरी कट 8 ओपन येऊनच हा चौका क्लोज, 4 आणि 4 8 क्लोज, 8 आणि 4 12 क्लोज, फरक 6 1. तर हा 6 फरक या पद्धतीने ह्या जोड्या देखील चाललेल्या आहेत. त्यावेळेला हे चौथ्या आठवड्यात मित्रांनो तिन्ही ओपनचा बेरीज 1 चालतोय. का तर हा 6 ओपन आहे, 6 कट 1 चालते. तर तिन्ही क्लोजची बेरीज ही 6 चालते. ह्या पद्धतीनं हे आहे मित्रांनो. इथं 7 बेरीज आणि इथं 5 बेरीज चालण्यासाठी ही जोडी आहे. आता इथं सगळं काही मी एक्सप्लेन करत नाही मित्रांनो, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बघा आणखी एक लाईन ट्रिक दाखवतो. तर आता ही लाईन देखील थोडक्यात दाखवतो मित्रांनो, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. हा एका ओपनवर 4 फरक, त्यानंतर कुठे गेला हा दुरी ओपनवर 4 फरक आणि हा तिरी ओपनवर 4 फरक, तिरी ओपनवर 4 फरक, दुरी ओपनवर 4 फरक, एका ओपनवर 4 फरक. त्यावेळेला हा छक्का ओपनवर 5 फरक चालतोय, 6ला 2 कमी चौका ओपनवर 4 फरक चालतोय आणि 4ला 2 कमी दुरी ओपनवर 3 फरक, 4 फरक आणि हे 5 फरक चालतोय मित्रांनो. तर बघा हा एका क्लोज, एका ओपन यांचा फरक 10 चालतोय. तर हा क्लोज क्लोज फरक 10 चालतोय. हा 8 क्लोज, दुरी ओपन यांचा फरक 4 चालतोय. तर हा क्लोज क्लोज फरक 4 चालतोय. हा पंजा क्लोज, तिरी ओपन यांचा फरक 8 चालतोय. तर हा चौका क्लोज, दुरी क्लोज, हा क्लोज क्लोज फरक 8 चालतोय. हा क्लोज क्लोज फरक 10 चालला तर हा क्लोज क्लोज बेरीज 10 चालतोय, बेरीज 10 चालतोय. हा क्लोज क्लोज फरक 4 चालला तर हा क्लोज क्लोज बेरीज 4 चालतोय आणि हा क्लोज क्लोज फरक 8 चालला तर हा क्लोज क्लोज बेरीज 8 चालला मित्रांनो. तर ज्यावेळेला हे 10 बेरीज चाललं तर 10 कट 5, तर यक्का ओपन छक्का क्लोज यांचा फरक 5 चालतोय मित्रांनो, यांचा फरक 5 चालतोय. तर ज्यावेळेला हे 4 बेरीज चाललं तर 4 कट 9, तर हे छक्का ओपन पंजा क्लोज यांचा फरक 9 चालतोय. आणि हे 8 बेरीज 8 कट 3, तर हा 8 ओपन आणि एका क्लोज यांचा फरक 3 चालण्यासाठी तर एका क्लोज यायला पाहिजे. पण हे एका क्लोज येत असताना मित्रांनो ज्यावेळेला ही आपली जोडी चालल्या, जोडीवर जोड, तर इथून 1 2 3 4 चौथ्या आठवड्यात हा 10 बेरीज कट 5 फरक येत असताना जोडीची बेरीज चालत्या 7. आता इथं हे 4 बेरीज कट 9 फरकाला येत असताना ही जोडीवर जोड जे चाललंय तर इथून 1 2 3 4ला
चौथ्या आठवड्यात बेरीज चालते 6, पहिल्यांदा 7 बेरीज चालली, 6 बेरीज चालली, तर इथं हे क्लोज बेरीज 8 कट 3 फरकाला एका क्लोज चालत असताना मित्रांनो हे जुडीवर जे जोड चाललं इथून 1 2 3 4 चौथ्या आठवड्यात जुडीची बेरीज चालायला पाहिजे 5, या पद्धतीने ही 41, पण 41 येत असताना मित्रांनो ज्यावेळेला हे जुडीवर जोड चाललंय हा 4 फरक आहे, हा 4 फरक 1 2 3 4 चौथ्याच आठवड्यात शुक्रवारी चौका ओपन कॉमन चालायला पाहिजे शुक्रवारी. तर ज्यावेळेला हे 4 फरकावर 4 फरक चालतंय, 4 फरक कॉमन चालला आहे, तर इथून 1 2 3 4 चौथ्या आठवड्यात शुक्रवारपासून सरकून गुरुवारी मित्रांनो हा चौका ओपन कॉमन चालायला पाहिजे. आणि इथं 4 फरकाची ही जुडी जी कॉमन चालली आपली, तर हे 4 फरक 1 2 3 4 चौथ्याच आठवड्यात गुरुवारपासून सरकून बुधवारी मित्रांनो हा चौका ओपन कॉमन चालायला पाहिजे. पण चालत असताना क्लोज चालायला पाहिजे 5, 5ला 3 तेजी 8, 8ला 3 तेजी क्लोज चालायला पाहिजे 1, म्हणजे ही जुडी झाली 41 मित्रांनो. इथं देखील सरळ आडवं क्रॉसनं खूप काही आहे, पण ते आता दाखवत नाही. पुढली लाईन ट्रिक दाखवतो बघा. चालली 71, हे सोमवारी 71 चालते, त्यानंतर हा सोमवारी 61 जोड चालतोय, आणि त्यानंतर हा 51 जोड चालतोय, 51 61 आणि 71. तर हा 57ला 57 चालला तर हा 4 बेरीज चालतोय, हा 56 ओपनला 56 ओपन जर कधी रिलीज केला तर हा 5 बेरीज चालतोय, आणि 55 ओपनला 55 ओपन रिलीज केला तर हा 6 बेरीज चालतोय, 6 बेरीज 5 बेरीज 4 बेरीज. तर हा 57 ओपन कट दुरी क्लोज जर या मार्केटला रिलीज केला तर हा 8 फरक कॉमन चालतोय. हा 56 ओपन कट एका क्लोज जर मंगळवार मार्केटला कधी रिलीज केला तर हा 8 फरक कॉमन चालतोय, आणि हा 55 ओपन कट दशा क्लोज जर ह्या मार्केटला कधी रिलीज केला तर हा 8 फरक कॉमन चालतोय मित्रांनो. तर आता हे लॉक सिस्टीमसाठी बघा, आपली बेरीज आहे 5, तर हा दशा क्लोज कट 5 बेरीज जर इथं तो रिलीज करणार झाला, हा एका क्लोज कट 6 बेरीज जर करता तो इथं या मार्केटला रिलीज करणार झाला, आणि हा दुरी क्लोज कट 7 बेरीज जर करता तो या मार्केटला रिलीज करणार झाला 7 बेरीज, तर हा दशा ओपनवर चालतोय, दुरी ओपनवर चालतोय, 10ला 2 तेजी दुरी ओपनवर चालतोय, आणि 2ला 2 तेजी चौका ओपनवर इथं 5 बेरीज 41ची जोडी रिलीज करायला पाहिजे. पण 41 जोडी तो इथं का रिलीज करतोय, तर त्यासाठी बघा हे छक्का ओपनवर 8 बेरीज, 6ला 4 तेजी दशा ओपनवर 4 बेरीज, पहिल्यांदा 8 बेरीज 4 बेरीज, तर आता 10 बेरीज चालायला पाहिजे. पण पहिल्यांदा ओपन 6, 6ला 4 तेजी 10, 10ला 4 तेजी चौका ओपनवर 10 बेरीज म्हणजे 46ची जोडी. जर आपली इथं चौका ओपनवर 41ची जोडी जर चालणार झाली तर एक आठवड्यावर मित्रांनो इथं चौका ओपनवर 10 बेरीजची जोडी देखील अगदी राईटमध्ये चालल्या मित्रांनो. त्यामुळे इथं 41ची जोडी आज प्रिंट होणार आहे मित्रांनो. पण परत एकदा सांगतोय, व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आता बाकीची लाईन ट्रिक दाखवत नाही. तर जोडीपेक्षा देखील तुम्ही बेरीजवरच लक्ष केंद्रित करा मित्रांनो. 5 बेरीज माझ्या लाईन ट्रिक सध्या चालत नाही आहेत व्यवस्थित, त्यामुळे मी तुम्हाला त्या पद्धतीनं सांगतोय. आणि ज्यांचं कुवत आहे त्यांनी जोडीला इथं स्पीडने गेला तरी चालेल मित्रांनो. तर जो काही खेळ असेल तो व्हॉट्सअपवर तुम्हाला दिला जाईल. या पद्धतीनं जोड आहे मित्रांनो. ओके.